मनी प्लॅन्टमध्ये असले पाणी कधी चुकूनही घालू नका. घर, कुटुंब, परिवारात भारी संकट येऊन घरात येते गरिबी. मनी प्लॅन्टच्या रोपाशी संबंधित 10 प्रकारची अशी महत्त्वाची माहिती जी कदाचितच कोणी तुम्हाला सांगू शकेल. जाणून घ्या मनी प्लॅन्टशी संबंधित 10 चमत्कारिक फायद्यांची अलौकिक माहिती जी तुम्हाला नक्कीच हादरूनच ठेवेल. वास्तुशास्त्राच्या अनुसार मनी प्लॅन्टचे रोप खूपच शुभ मानले जाते. मनी प्लॅन्टच्या रोपाच्या बाबतीत काही अशा रोचक माहिती प्रचलित आहेत. हे जेथेही अस्तित्वात असते तेथे आपल्यासोबत धनानं घेऊन येते. मान्यता अशी आहे की जेथे हे मनी प्लॅन्टचे रोप लावलेले असते तेथील स्थाने साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करते. तुम्हाला सांगू इच्छितोय, जो व्यक्ती या मनी प्लॅन्टची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्याच्या घरामध्ये कधी धनाची कमी होत नाही. अशातच आपण हे जाणून घेणार आहोत की मनी प्लॅन्टच्या रोपापासून प्राप्त होणारे 10 चमत्कारिक फायदे काय आहेत ज्यांना तुम्ही जाणत नाही, आणि हे फायदे कदाचित कोणी तुम्हाला सांगू शकेल. सोबतच आपण हे जाणून घेणार आहोत की मनी प्लॅन्टमध्ये कोणते पाणी घालू नये, याउलट कोणते व कशा प्रकारचे पाणी घालणे आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वी मी आपणास प्रार्थना करतो की अजूनही तुम्ही आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गुणगान टाईप केले नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये त्वरित टाईप करण्यास मात्र विसरू नका. तुमची इष्टदेवता तुमच्या मनोवांछित इच्छांना अवश्यच पूर्ण करेल. सोबतच श्री धनलक्ष्मी माता की जय त्वरित टाईप करून आपले प्रेम व्यक्त करा. फक्त जर तुम्हाला शीघ्रतेने धनवान बनायचे असेल तर अशामध्ये ही मनी प्लॅन्ट कोणाकडून कधीही खरेदी करून कधीच लावता कामा नये. हे रोप कोणा अशा व्यक्तीच्या घरून गुपचूप तोडून आणले पाहिजे ज्याची आर्थिक स्थिती आधीपासूनच मजबूत असेल. मनी प्लॅन्ट कोणत्या अशा घरातून चोरावे ज्याच्याजवळ धन दौलत, ऋतुवा, पैसा, समृद्धी सर्व काही असेल, ज्याच्या घरामध्ये पूजापाठ होत असेल. आता हे मनी प्लॅन्ट किती तोडून आणावे हेही तुम्हाला सांगण्याचं. मनी प्लॅन्ट वरच्या बाजूने थोडेसे तोडून घ्यावे, परंतु येथे ध्यानात असू द्या की पिवळ्या पानावले किंवा सुक्या पानांचे मनी प्लॅन्ट तोडू नये. याची पाने हिरवीगार हरीभरी असली पाहिजेत आणि यास तुम्ही घरी आणून सर्वात प्रथम एका पाण्याच्या बॉटलमध्ये लावावे जेणे की त्यामध्ये मुळे पोखून येतील. यानंतर तुम्ही कोणत्या जमिनीवरती अथवा कुंडीमध्येही लावू शकता. फक्त तुम्ही विश्वास करणार नाही, जेव्हा कोणी व्यक्ती मनी प्लॅन्टला चोरून आणून आपल्या घरामध्ये लावतो तर त्याच्या घरामध्ये धनदौलत, सुख, समृद्धी चुंबकाप्रमाणे खेचली जाऊन घरात बरकत येऊ लागते. मनी प्लॅन्टला तुम्ही कधी खरेदी करून लावू नये. नेहमी मनी प्लॅन्ट दुसऱ्याकडून गुपचूप तोडून आणून लावले पाहिजे. हे खूपच शुभ परिणाम देते. मनी प्लॅन्टच्या मुळांना कधी शो ऑफ करू नये, म्हणजे ह्याच्या मुळांना कोणा दुसऱ्याच्या नजरेत येण्यास देऊ नये. जर तुम्ही काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लावून टांगून ठेवलेली असेल तर त्या बॉटलला कोणत्या आवरणाने झाकून घेऊन त्यावर लाल रिबीन बांधून घ्यावी जेणेकरून त्याची मुळे दडली जातील. लाल रिबीन बांधल्याने त्या मनी प्लॅन्टची शक्ती कित्येक पटीने अधिक वाढत जाते. त्यामुळे मनी प्लॅन्टवर वास्तुशास्त्राच्या अनुसार या लाल रिबनीला बांधण्याचा सल्ला दिला जातो. जर लाल रंगाची रिबीन नसेल तर तुम्ही लाल रंगाच्या कलम्याचा म्हणजेच मोलीचाही धागा बांधू शकता. आता या मनी प्लॅन्टला कोणकोणत्या स्थानी लावू शकतो या तर मग हेही जाणून घेऊया. मनी प्लॅन्टला कोणत्याही बॉटलमध्ये पाणी भरून अथवा जमिनीमध्ये कुंडीतही लावू शकतो. मानले जाते या मनी प्लॅन्टचे जेव्हा तुम्ही एका धनसंपत्तीप्रमाणे पूजन कराल तेव्हा याचा सकारात्मक प्रभाव खूपच जलद गतीने काम करतो. मनी प्लॅन्टला घराच्या मुख्य दरवाजावर जेथून तुम्ही घरात प्रवेश करता तेथे यास लावावे. याने घरामध्ये सुख समृद्धी बनून राहते. त्याचसोबत यास तुम्ही टेरेसवरही लावू शकता. घराच्या मध्यस्थानी हॉलमध्येही लावू शकता. वास्तुशास्त्राच्या अनुसार मनी प्लॅन्टला लावण्यासाठी दक्षिण पूर्व दिशा सर्वात अधिक उत्कृष्ट मानली जाते. या दिशेमध्ये हे रोप लावल्याने घराच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार खूपच जलद गतीने होतो. या दिशेची शुभचिंतन देवता स्वयं साक्षात श्री गणराय आहे. या दिशेचा प्रतिनिधी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे जर धनवान बनायचे असेल तर या रोपांना या दिशेने लावू शकता. फक्त आता जर एका गुप्त माहितीविषयी सांगण्यात येईल तर जेव्हा घरामध्ये या रोपाचे एक पाणीही पिवळे पडते अथवा अचानक सुकून जाते तर याने हे माहीत पडते की आता आपली आर्थिक स्थिती कमकुवत होणारी आहे, धनाचा नाश होणार आहे, तसेच खर्चही वाढणार आहे किंवा मग कर्ज वाढणारे आहे. कायम असे त्याच घरांमध्ये होत असते जेथील घरात या मनी प्लॅन्टची देखभाल चुकीच्या पद्धतीने होत असते. आणि बघतो असे तेव्हाच होते जेव्हा यामध्ये चुकीचे पाणी ओतले जात असेल. मानले जाते मनी प्लॅन्ट धनाला आकर्षित करणारी रोप असते. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे या मनी प्लॅन्टमध्ये तेच पाणी घालावे जे की तुम्ही शुद्ध पाणी पित असता.
यामध्ये नेहमी स्वच्छ व शुद्ध पाणीच घातले पाहिजे. या मनी प्लांटमध्ये जर तुम्ही इच्छिता तर यात ओतायच्या पाण्यामध्ये थोडासा बटाट्याचा रस मिसळून तुम्ही हे पाणी घालू शकता. याने मनी प्लांट फारच जलद गतीने हरेभरे बनते. असे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करू शकता. त्याचसोबत इतर दिवशी मनी प्लांटला जेव्हा पण तुम्ही पाणी घालाल तर त्यामध्ये दुधाचे काही थेंब अवश्यच घाला. मानले जाते की असे केल्याने धनामध्ये वृद्धी होऊ लागते. मनी प्लांटच्या सदृढतेच्या वाढीसाठीही यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध घालणे खूपच शुभदायी मानले जाते. हे शीघ्रतेने वाढते. सोबतच व्यक्तीचे भाग्यही तेवढेच शीघ्रतेने चमकते. मनी प्लांट लवकरच हरेभरे फुलते आणि हे तर स्पष्टच आहे की जेव्हा मनी प्लांट हरेभरे फुलते तर घरामध्ये श्री धनलक्ष्मीचा वास निश्चितच होईल. धन आकर्षित होईल. कोणतीच परेशानी तुम्हाला सतावणार नाही. सोबतच बघतो तुम्ही ही काळजी घ्या की यात कसलेच अस्वच्छ घाण पाणी कधी चुकून घालू नका. जर कोणा स्त्रीला मासिक पाळी आले असेल तर अशा स्थितीमध्येही मनी प्लांटमध्ये पाणी घालता कामा नये. सोबतच अशा वेळी घरातील तुळशीमध्ये पाणी घालू नये. याने रोपे सुकून जातात आणि घरामध्ये धन येण्याऐवजी घरातून धन जाऊ लागते. रविवारच्या दिवशी चुकूनही मनी प्लांटला पाणी घालू नये. यास चांगले मानले जात नाही. मग मनी प्लांटच्या वेलींची वाढ नेहमी वरच्या स्थानी होत गेलेली पाहिजे. मनी प्लांट जेवढी उंचीवर वाढत जाईल घरात धनही तेवढेच आकर्षित होईल. घरामध्ये खुशीचे वातावरण येईल. मनी प्लांटच्या कुंडीमध्ये अथवा बॉटलमध्ये 1 रुपयाचा सिक्का अवश्यच टाकून ठेवला पाहिजे. याने घरामध्ये धन आकर्षित होईल. बोलले जाते की पैशाला पैसाच खेचतो. मनी प्लांटमध्ये 1 रुपयाचा सिक्का घालून ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार फारच जलद गतीने होतो. बघतो आपल्या घरातील मनी प्लांट अथवा याचा कोणताच हिस्सा कधी कोणास भेट स्वरूपातही देता कामा नये. नाहीतर तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडून नष्ट होईल. तुम्ही जेवढे पण धन कमविले असेल सर्व हळूहळू संपुष्टात येईल. घरातील मनी प्लांटला कोणास भेट स्वरूपात देण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या घरातील धन देऊन टाकले आहे. त्यामुळे भेट स्वरूपात मनी प्लांटचे रोप कधी कोणास देता कामा नये. कोणी तुमच्या जवळ नकळत याचा एक तुकडाही चोरून देतो तर याने तुमच्या घरात आर्थिक परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. परंतु तुम्ही मात्र स्वतःहून कोणास कधी तोडून देऊ नये. नाहीतर याने तुम्ही बर्बाद होऊ शकता. जर तुम्ही देऊ इच्छिता तर तुम्ही बाहेरून आणून देऊ शकता. फक्त मनी प्लांटला कायम तुम्ही घर, ऑफिस अथवा दुकानात लावलेले पाहिले असेल. मनी प्लांटचा हिरवा रंग डोळ्यांना सुखदायी क्षण प्रदान करतो. यास वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनाने खूप शुभदायी मानले जाते. मान्यता अशी आहे की या मनी प्लांटला लावल्याने गुडलक वाढते आणि घर परिवारामध्ये, ऑफिस, दुकान, व्यवसाय धंद्यात समृद्धी येते. मनी प्लांट लावल्याने शुक्र मजबूत बनतो आणि जेव्हा हा शुक्र बळकट बनतो तेव्हा व्यक्ती रंकापासून राजा बनून जातो. त्याच्यावर श्री लक्ष्मीची निस्सीम कृपा अस्थायी रूपात बरसत राहते. बघतो जर मनी प्लांट पूर्णतः पिवळे पडते, त्याचे पाने सुकून गळू लागले तर त्यास त्वरित काढून टाकण्यातच तुमचे भले आहे. जर 1-2 पाने पिवळी पडतात तर त्यास कात्रीने कापून फेकून द्या. परंतु पूर्ण सुकून जात असलेले मनी प्लांट तुम्हाला बर्बाद करू शकते. त्यामुळे त्वरितच यास काढून टाकावे. फक्त सकाळी लवकर उठताच सर्वात प्रथम तुम्ही या मनी प्लांटला अवश्यच पाहावे. हे अत्यंत शुभदायी मानले जाते. याने पूर्ण दिवसभर तुमच्यावर सकारात्मकतेचा संचार बनवून राहतो. बघतो मनी प्लांट जर तुम्ही घरात पहिल्यांदाच लावत असाल तर यास शुक्रवारच्या दिवशी लावले पाहिजे. असे मानले जाते की या दिवशी घरामध्ये मनी प्लांट लावल्याने घरामध्ये कधीही धनाची कमी होत नाही आणि नोकरी, व्यवसाय व धंद्यातही उन्नती व तरक्कीचे मार्ग खोलले जाऊ लागतात. याने श्री लक्ष्मीचे आगमन होते. मनी प्लांटमध्ये साफसफाईची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही मनी प्लांट बॉटलमध्ये लावलेले असेल तर त्यातील पाणी जास्त काळ घाण होण्यास देऊ नका. त्वरितच बदलावे. जर तुम्ही कुंडीत अथवा मातीत लावलेले असेल तर ती माती साफ असली पाहिजे. मातीतील कचरा साफ केला पाहिजे. पौष्टिक खाद्यही मातीत घातले पाहिजे. याने मनी प्लांट कधी सुकत नाही. एकापेक्षा जास्त मनी प्लांट तुम्ही घरात लावू शकता. तसेच आपल्या खोलीतही लावू शकता. ऑफिस व दुकानातही लावू शकता. बघतो मनी प्लांट लहान छोट्या पानांचे लावले पाहिजे. हे शुभ मानले जाते. हे धनाला शीघ्रतेने आकर्षित करते. घरामध्ये मनी प्लांट जेव्हा हरेभरे फुलते तर याने पती पत्नींमध्ये कधी भांडण क्लेश होत नाही. उलट त्यांच्यामधील प्रेम अधिक वाढू लागते. कुटुंब परिवारातील सदस्यांमध्ये आपापसात प्रेम स्नेह संबंधांचे वातावरण कायम बनवून राहते. मनी प्लांट वाईट नकारात्मक शक्तींना ओळखून जाते. लक्ष देऊन पहा. मनी प्लांटच्या पानांवर काळ्या गडद रंगाचे ठिपके जर पडत असतील तर समजून जा की तुमच्या घरामध्ये कोणत्या वाईट शक्तींचा वास झालेला आहे. कारण की मनी प्लांट नकारात्मक शक्तींना शोषून घेते
त्यामुळे अशा पानास तोडून तुम्ही बाहेर फेकून द्या. त्याने नकारात्मकताही घरातून बाहेर निघून जाईल. एका प्राप्त झालेल्या रिपोर्टच्या अनुसार मनी प्लांटचे रोप थोडी विषारी असते. यास पशुप्राण्यांपासून जरा लांबच ठेवा. बघतो, वास्तुशास्त्राच्या अनुसार हे तर 100% सिद्ध असलेले सत्य तर आहेच की मनी प्लांट धनाला आकर्षित करते. धनाची देवी श्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मनी प्लांट घरात असणे आवश्यक आहे. शुक्र ग्रहाला बळकट करण्यासाठी मनी प्लांटला घरामध्ये लावणे सर्वात अधिक श्रेष्ठ मानले जाते. कारण की मनी प्लांट हेच एक असे रोप आहे ज्यास घरात लावल्याने शुक्र शीघ्रतेने बलवान बनतो आणि तुम्ही फारच अधिक जलद गतीने उन्नतीकडे जाऊ लागा. तुम्ही धनवान बना. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.